हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ आहे मॅप्रो गार्डन रिलेटेड. महाबळेश्वरमध्ये आपण मॅप्रो गार्डनमध्ये काय काय एक्सप्लोअर करू शकतो, काय काय गोष्टी घेऊ शकतो, काय काय मिळतं, काय प्राईस आहे, स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे वगैरे सगळं सांगेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी आम्ही चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलो आहे, जिथे तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी ऑफ फलेरो चॉकलेट्स मिळतील. खूप व्हरायटी आहे त्याच्यात. गावा आहे, मँगो आहे, जामुन आहे, रॉ मँगो आहे. इथे खूप साऱ्या प्रकारच्या फलेरो चॉकलेट्स आहेत, ज्या माझ्या फेवरेट आहे. खूप साऱ्या लोकांना आवडत असतील. इथे 198मध्ये एक कंटेनर भेटतो. जर तुम्ही 190 पे केले तर तो तुम्हाला जितका हवा तितका फिल करू शकता. तर ही आहे ती बॉटल. याच्यात तुम्ही कोणतीही चॉकलेट पिक करू शकता, मिक्स करू शकता आणि फिल करू शकता. बट ॲज पर आवर ओपिनियन त्या बॉटलमध्ये खूप कमी चॉकलेट्स मावतील, इवन तुम्ही किती फिल केल्या तरी. आणि पाऊच 117ला भेटतं, तर ते जास्त परवडतं. हे पाऊच जर तुम्ही 2 जरी एका बॉटल, ऑब्व्हियसली जास्तच मावतील त्याचं. ते बॉटलवाला थोडं एक ट्रॅपच आहे. म्हणजे जर तुम्हाला मिक्स चॉकलेट हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता, ॲज पर युअर चॉईस. तर फायनली आम्ही डिसाईड केलं की आम्ही पाऊचवाली चॉकलेट घेऊ. तर आम्ही 2-3 व्हरायटी पिक केल्या. गावा आमचं फेवरेट आहे. आणि असं एक पाऊच पण होतं ज्याच्यात तुम्हाला सगळ्या व्हरायटी ऑफ चॉकलेट भेटतील एका पाऊचमध्ये. त्याची प्राईस होती 670. म्हणजे त्याच्यात होते 5 चॉकलेटचे बॉक्स ना. सो जर तुम्हाला तसं मिक्स घ्यायचं असेल तर घेऊ शकता. बॉटल मिक्स घ्यायची असेल, बॉटल होती 198ला आणि ती तुम्ही फिल करू शकता. आणि सेपरेट पाउचेस पण होते आणि बरंच काही होतं या स्टोअरमध्ये. तर हा एक गेम आहे. इथे तुम्हाला असं पाठीला लटकवलं जाईल आणि तुम्हाला या चॉकलेटच्या पूर्ण बॉक्समध्ये खाली उतरवतील. तुमच्या हातात जेवढ्या चॉकलेट्स मावतील तेवढ्या चॉकलेट्स तुमच्या. पण खूप कमी मावतात. ज्यांचा हा म्हणजे स्पेस ज्यांना जास्त घेता येतील त्यांचा बेनिफिट आहे, पण काही असं बेनिफिट नाही जास्त. गेम आहे तो एक फन रिलेटेड, तुम्ही घेऊ शकता. हे धरा ना, घेऊन घ्या. छान असं आहे चॉकलेट. ओय ओय मम्मा सांग ना मला. ओय ओय काय सांग. हे घेऊ का? काय ते स्ट्रॉबेरी? ते नाही, मग वेगळा घ्यायचा आहे ना. हे का? चॉकलेट्स आपण जिथे घेतो तिथे चॉकलेट्सचं पे करण्यासाठी सेपरेट काउंटर आहे. सो तिथे पे करायचं तुम्ही आणि मग नंतर तुम्हाला स्टोअर एक्सप्लोअर करता येईल बाकीचं. तर हा स्टोअर एवढाच होता. इथे गेम्स वगैरे पण आहे थोडेसे. हे स्टोअर खूप स्पेशियस आणि खूप लॅविश आहे. म्हणजे खूप सारा स्पेस आहे इथे. खूप सारी गर्दी जरी असेल ना लोकांची, तर असं फील नाही होणार तुम्हाला की गर्दी आहे. खूप सॉर्टेड असतं. म्हणजे खूप सारे लोक बरोबर इकडे तिकडे असे अरेंज होऊन जातात. तर गार्डन क्रॉस करून आपल्याला जायचं आहे दुसऱ्या स्टोअरमध्ये. विपुल पाटील फोटो काढून देताना खूप साऱ्या लोकांचे काढून दिले त्यांनी, खूप साऱ्या. वन ऑफ द साइन ऑफ जेंटलमॅन. या स्टोअरवाल्यांनी खतरनाक झाडे लावली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे आहेत आणि खूप असं प्रसन्न फील होतं, एकदम छान. अरे आता घेतलं ना आपण, याच्यात टाक ना सगळं घेऊन. काय सेकंड बनी गेली तू.
गुंडा नहीं बनना बनने का है रे बाबा, गुंडा बनने से गुंडा नहीं बनने का है रे बाबा. इथे तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी ऑफ प्लांट्स भेटतील. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे होतं काय म्हणतात त्याला, नाचोस, आणि त्याची प्राईस खूप जास्त होती कम्पॅरेटिवली. टेस्ट वाईज ओके ओके होतं. चीज नाचोस छान होते. नेक्स्ट स्टोअरला होतं चाय मसाला, डिफरंट व्हरायटी. जसं आपण पोलिओचा डोस घेतो ना, तशा प्रकारे तुम्ही एक डोस तुमच्या चहामध्ये ॲड करू शकता, जेणेकरून एक वेगळा फ्लेवर येतो. सो वेगवेगळे फ्लेवर होते आणि त्याच्या बॉटल्स होत्या. तर आम्हाला इतकं आवडलं नाही, कारण खूपच जास्त फ्लेवर असं वाटत होता चहाचा, आणि चहाची पूर्ण अशी मजा जात होती. म्हणून आम्ही चाय मसाला नाही घेतला. त्यानंतर इथे होत्या बऱ्याच व्हरायटी ऑफ चॉकलेट्स, चॉकलेट बार्स आणि चॉकलेट्स होत्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत या स्टोअरमध्ये. हे लिटरली मला बासुंदीसारखं लागत होतं, म्हणून मी त्यांना बोलली की बासुंदी एकदम गोड. हे चांगलंच असतं, खाल्लं मी. पान चांगलं असतं. कितीला होतं? काय माहिती. किती पीस असतात तुझे? 10 ते 12 पीस. आपल्याकडे पण मिळते, पण इथे 10% ऑफ होतं. बस तेवढंच घेतो आपण, मोठं नाही घेत. तेवढं छोटंच. नको नको. स्ट्रॉबेरी फ्लेवर. हो, सिरप. बिल वगैरे केल्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे फोटोज काढले आणि आमची बॅग इथेच सोडून दिली. नंतर आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की तुम्ही काय घेतलं. तेव्हा आम्ही शोधली की बॅगच नाही आहे. मग आम्ही परत आलो. नशीब आमची बॅग तिथेच होती. आम्हाला बॅग भेटली आणि मग आम्ही परत निघालो आपल्या नेक्स्ट स्पॉटसाठी, ते म्हणजे विना डॅम. तर या डॅमवर पावसाळ्यात पाणी असतं. आता खूप कमी पाणी आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला फक्त 5 मिनटं वेळ दिला होता, म्हणजे 15 मिनटं मॅक्स या डॅमवरती, कारण इथे जास्त काही नाही, फक्त एक डॅम आहे. कारण आम्हाला निघायचं प्रतापगडला, सो आम्ही फास्ट इथे जे आहे ते एक्सप्लोअर केलं. सुंदर आहे, पण पावसाळ्यात हा डॅम खूप भरलेला असतो. सध्या खूप कमी पाणी इथे. आता त्याला काय पाहिजे होतं ना, मॅप्रो गार्डन शेवटी घ्यायचं. तो कशाला उलट घेऊन जाईल आपल्याला. हां बरोबर. तो कशाला पेट्रोल वाया घालून.
रात्री पण तो बोलणार आहे ना चला असं. चला एवढंच 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 water एवढाच आहे. चला पुढे डेंजर आहे पुढे लिहिलं ते काय. अरे इकडे नाही तिकडे. हम्म. एकदम का पावसाळ्यात असेल. पावसाळ्यात असेल तो मोठा. हां चल मला वाटलं तिकडे असेल. बेकार मोठा वॉटरफॉल. तर एवढंच होतं या वॉटरफॉलच्या एरियामध्ये. आय होप तुम्हाला मॅप्रो गार्डन आणि वॉटरफॉलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.